ठीक आहे, आपण निघालोय. जर्नी ही आपली थोडीच असणार आहे. एक एक तासाच्या जवळपासच आपला रूट आहे. आणि आपण जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गे जाणार आहे. मुंबई बेंगलोर हायवेवरून जाताना खूप वेळा ती गणपतीची उंच मूर्ती दिसली आहे. आणि एक जाण्याची उत्सुकता वेगळीच होती तिकडे, पण जाण्यासाठी काही योग येत नव्हता. तर आज फायनली तो योग आलेला आहे आणि आपण फायनली चाललो आहे तिकडे. खूप दिवसानंतर योग आला आहे, कारण मी खूप वेळा ते मूर्ती जाताना येताना पाहिलेली आणि खूप उंच मूर्ती आहे. हायवेवरून तुम्हाला ती स्पष्ट दिसते. मुंबईकडे जाताना डाव्या साईडला मूर्ती आहे ती गणपतीची, आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आहे. तर ठीक आहे, आपण आता नाशिक फाट्याहून पुढे आलो आहे. आणि आज आपल्याला ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस आहेत जरा, कारण हॉलिडेमुळे बाहेर फिरायला आलेले लोक रिटर्न जातात. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या साईडला संडेला ट्रॅफिक लागण्याची शक्यता आहे. तर यस, आणि टू व्हीलर असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत नाही, कारण टू व्हीलर साईडने निघून जातात. सध्या PCMC पर्यंतच मेट्रो चालू आहे. आणि आता भक्तिशक्ती चौक ते PCMC हाही नवीन मार्ग कनेक्ट होतो आहे लवकरच, आणि त्याचंही काम जोरदार चालू आहे. तर पुण्यात आणि PCMC मध्ये आता बऱ्याच ठिकाणी मेट्रोचं कामं चालू आहेत. सो येणाऱ्या काही काळात आपल्याला भरपूर ठिकाणी मेट्रो पाहायला मिळेल, आणि त्यामुळं प्रवास एकदम आहे ना आरामदायी होईल. प्रवास केल्यावर जास्त थकवा जाणवत नाही, आणि थोडी स्वच्छता वगैरे असते मेट्रोमध्ये, त्यामुळं थोडं त्रास कमी होतो आणि थोडं फ्रेश पण वाटतं. आणि आता आपण आकुर्डीच्या जवळ आलो आहे. तर हे स्पीडचे कॅमेरे ॲक्टिव्ह आहेत. 40 km/h स्पीड लिमिट आहे. तर हे कॅमेरे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत, आणि हाय स्पीड झालं तर ते नंबर लगेच दिसतो आहे, स्कॅन होतो आहे. सो गाडी 40च्या आतमध्येच ठेवा इथं आल्यावर. आणि हे पाहू शकता की मेट्रोचं काम चालू आहे जोरदार. लवकरच PCMC ते भक्तिशक्ती हा मार्ग लवकरच सुरू होईल. भक्तिशक्ती चौकात आलो आहे आपण, आणि इथलं एक सर्वात सुंदर असा सीन तुम्हाला दाखवतोय मी. एक नंबर पाहू शकताय तुम्ही. आणि इकडं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट. मस्त, एक नंबर. तर यस, आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ आलो आहे. तिथे गणपती दिसतोय. आता तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, पण मला तर दिसतोय. तर ठीक आहे, पोचूया तिथे एक 5 ते 10 मिनिटांमध्ये. मग तुम्हाला जवळून दाखवतो सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती. तर आपण आलो आहे आता इथे सोमटणे फाट्याच्या टोलनाक्याजवळ आलो आहे. टोलनाका पास केलं की लगेचच गणपतीकडे जाण्यासाठी रोड आहे. तर ठीक आहे, आपण पोचलो आहे आत्ता.
ठीक आहे. आणि इथं पार्किंगची सुविधा आहे. ठीक आहे, गाडी पार्क करूयात. ठीक आहे, ही अशी टू व्हीलरची पार्किंग आहे आणि तिकडूनच रोड जातो खाली. फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि टू व्हीलरचे चार्जेस इथे 10 रुपये आहेत आणि फोर व्हीलरसाठी पार्किंग चार्जेस आहेत 15 रुपये. ठीक आहे, आपण पोचलो इथे आता आणि अशी काहीशी एंट्रन्स आहे मंदिराची, सुंदर अशी. मंदिराला एकूण 179 पायऱ्या आहेत आणि पायऱ्या छोट्या असल्यामुळे पायऱ्या चढताना जास्त त्रास होत नाही. आणि बाजूला अशी थकल्यावर बसायला पण जागा आहे, अशी जसं बाजूला बाकडे वगैरे बनवलेले आहेत. आणि मंदिरावर आल्यावर जर तुम्ही थकलात तर पिण्याच्या पाण्याचीही सोय इथं केलेली आहे. तर ठीक आहे, तिथे स्वच्छता ठेवणं हे आपलं काम आहे. तर अशा पद्धतीने आपण पोचलो आहे वरती मंदिराजवळ. ठीक आहे, इथं चप्पल काढूयात आपण. ही काहीशी अशी गणपतीची मूर्ती आहे. इथं एक छोटंसं गार्डन आहे पण त्यामध्ये एंट्री नाही आहे. एकदम असा सुंदर असा परिसर आहे मंदिराच्या बाजूला आणि स्वच्छताही तेवढीच आहे. मंदिराविषयी माहिती पाहिजे झाली तर मंदिराची स्थापना जानेवारी 2009 मध्ये झाली आहे आणि हे मंदिर जुना पुणे मुंबई हायवे सोमाटणे फाटा इथे आहे आणि मूर्तीची उंची साधारण 72 फूट आहे आणि 18 फूट उंच आणि 54 फूट लांब चौरंगावर ही मूर्ती विराजमान आहे. आणि मूर्तीचं वजन पाहायला गेलं तर 1000 टन म्हणजे 10 लाख किलो एवढं आहे. अशी भव्य दिव्य मूर्ती आहे. जर एक दिवसाचा प्लॅन करत असाल तर हा स्पॉट एक मस्त आहे. तर ठीक आहे, दर्शन झालं आहे आणि आपण आता निघतो आहे बॅक टू होम. तर व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. तर ठीक आहे, भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, राईड सेफ.